नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच शहरात आगमन केले असता शहरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर गणपती मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळेस आमदार अनुप अग्रवाल, माजी महापौर प्रतिभा चौधरी, डॉक्टर सुशील महाजन, सुनील बैसाने, प्रदीप करपे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. जय श्रीराम. राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळपास 2/3 बहुमत या सरकारला मिळालं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम करण्याचा अनुभव म्हणजे देवेंद्र फडणवीस बरोबर काम करण्याचा अनुभव म्हणजे टीम दोन्हीमध्ये काम करण्याचा अनुभव. मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती. आता पुन्हा एकदा संधी त्यांनी दिली. मी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो. आमचा धुळे जिल्हा लहान आहे आणि बऱ्याच वेळा अनेक गोष्टीमधनं थोडा मागे पण आहे आणि आम्हाला नेमकं प्रतिनिधीसुद्धा संधी आम्हाला कमीच मिळत होती. पुन्हा एकदा संधी मिळाल्यामुळे धुळ्यातील तमाम जनतेमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आमच्या धुळे शहरामध्ये येत असताना इथल्या ग्रामदैवताचं पूजन करून कामाला सुरुवात केली. आमचा धुळे जिल्हा देखील महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांबरोबर धुळे आणि नंदुरबार दोघंही आम्हाला इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने प्रगतीमध्ये आणायचं आहे. मग त्याच्यामधले रस्ते, उद्योग, रेल्वे या साऱ्या गोष्टी, रोजगार या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्याला विकासाकडे नेण्याची जबाबदारी आता आमची आहे. सरकारचा एक मंत्री म्हणून माझी भूमिका महत्त्वाची राहणार, जबाबदारी देखील वाढली. पण मनापासून आनंद व्यक्त करतो आहे की माझे सर्व परिवारातले सदस्य अनेक वर्ष, अनेक दशक, मागच्या 25 वर्षापासून आमच्या या टीमबरोबर काम करतो आहे आणि आमची जी टीम आहे ती 25 वर्षापासून काम करते ती आज सामाजिक क्षेत्रामध्ये अव्वल स्तरावर आज प्रतिनिधित्व करते. मनापासून आनंद होतो की आमची टीम, सारे लोक महायुती आणि जे लोक विकासाबरोबर असतील त्या सगळ्यांना घेऊन धुळे आणि नंदुरबारच्या जिल्ह्याच्या विकासाकडे आम्ही वाटचाल करणार आहे. सगळ्या देवांचे, सर्व ज्येष्ठांचे, सगळ्यांचाच पाठिंबा, आशीर्वाद त्याच्यामध्ये मिळणार आहे. मनापासून आनंद होतो आहे की आपल्या परिवाराचे सारे सदस्यांबरोबर मंत्री बनल्यानंतर सगळ्यांना भेटायला येण्याचा योग इथे येतो आहे. सगळ्यांना पाहून खूप समाधान, खूप आनंद व्यक्त करतो आहे आणि सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन देखील मी या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.